स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. तर आज संध्याकाळी पाऊस यायला लागला म्हणून आम्ही ठरवलं मंदिर धुवायचं आज. मग काय साफसफाई करावं लागेल अगोदर म्हणून सगळं समय वगैरे पहिला काढून घेतलो आणि मग सकाळी डेकोरेशन वगैरे केलेलं असते ते सगळं काढलो आणि मग महाराजांचे माळ वगैरे सगळं काढायचं झालं आणि मग वस्त्र वगैरे काढायचं होते. अगोदर शाल वगैरे सगळं काढलो आणि मग सगळं अष्टगंध वगैरे ते सगळं पुसून घेतलं आणि मग पादुका वगैरे धुवून घेतलो आणि मग धुवायला काय काय लागतं ते सगळं निरमा आणि सगळं बादल्या वगैरे आणून ठेवलो आणि मग मोटर चालू करून सगळं अगोदर पाणी मारून घेतलं अगोदर सगळीकडं आणि मग पाणी मारायचं झाल्यावर निरमाचं पाणी वगैरे तयार करायचं होतं अजून. मग सगळं निरमाचं पाणी वगैरे सगळं तयार करून घेतलो आणि मग तयार झालं सगळं निरमा वगैरे सगळीकडे टाकलो. टाकून मग सगळं स्वच्छ वगैरे करून घेतलो अगोदर आणि मग पादुकांपाशी जे अभिषेकाचं ते सगळं पडतं ते पण सगळं साफ करायचं होतं. ते पण सगळं साफ करून बाकीचं सगळं भिंत वगैरे साफ करून घेतलो आणि मग सगळं वायपरने सगळं काढलो अगोदर. पाणी वगैरे सगळं बाहेर टाकलो आणि मग पादुका वगैरे पुसून घेतलो आणि मग टाईम झाला तर म्हणून मंदिर वगैरे सगळं बंद केलं आणि मग कपडे काढायला गेलो. उद्या महाराजांचे कपडे काढायचे होते विठ्ठलाचं, कारण उद्या बुधवार आहे आणि उद्या महाराजांना कसं सजवलं होतं ते पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो तुम्हाला. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. स्वामी ओम.